आता लाडकी बहीण योजना ही तर कधीच बंद करू नये. लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये अध्यक्ष महाराज मी अर्थमंत्री महोदयांचं अभिनंदन करेन. मला याची जाणीव आहे की मंत्रालयात गेल्यावर काही अधिकारी असं म्हणतात की हे अनप्रोडक्टिव्ह आहे. माझं मत आहे अध्यक्ष महाराज, हे अनप्रोडक्टिव्ह नाही आहे, हे आमचं दायित्व आहे, ही आमची जबाबदारी आहे. 2,52,00,000 महिलांना आपण पैसे देताना आपण 50दा विचार करतो, 50दा. आणि मी पुढे आकडे देईल अध्यक्ष महाराज, दरवर्षी मात्र दिलंच पाहिजे. कर्मचाऱ्यांनाही परिवार आहे, पण त्यांना पैसे देताना मग कोणी आकडे मोजत नाही. बघा तर काही विरोधी पक्षातल्या लोकांचं आश्चर्य वाटतं. खरं तर अध्यक्ष महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं ते उत्तम वाक्य आहे. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना एक प्रश्न विचारला की तुमच्या राज्यात, या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात स्त्रीचं स्थान कुठं आहे, छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले आमच्या घराच्या देवाऱ्यामध्ये स्थान आहे. आणि अध्यक्ष महाराज निसर्गानेच व्यवस्था केली आहे. अध्यक्ष महाराज तुम्ही लाडक्या बहिणीचे पैसे थांबवा किंवा त्याच्यावर जी टीका करता की राज्याची अर्थव्यवस्था खराब झाली, अर्थव्यवस्था खराब झाली नाही असं म्हणणाऱ्यांची मानसिक अवस्था खराब झाली आहे. अध्यक्ष महाराज कोणत्याही आमच्या आई बहिणीचं नाव द्या का आपण अध्यक्ष महाराज कोणाचंही नाव द्या, नावाच्या अक्षरात शेवटचं ए किंवा आय असतो. का ए आणि आय असतो अध्यक्ष महाराज? कारण स्त्री ए ग्रेड काम करते आणि इंटेलिजंटली काम करते. कोणत्याही महिलेचं 99% महिलेच्या नावातला शेवटचा शब्द ए किंवा आय असतो. याचं कारण स्त्रीचा दर्जा हा निश्चितपणे पुरुषांपेक्षा मोठा आहे. पण लाडक्या बहिणीला पैसे दिले नाही दिले तर काही लोकांचं पोट का दुखते हे मात्र मला समजलं नाही. ते टीका का करतात अध्यक्ष महाराज? मी माननीय मंत्री महोदयांना काही सूचना अध्यक्ष महाराज करणार आहे. मला एका गोष्टीचं थोडस खंतही आहे अध्यक्ष महाराज. आता ही खंत व्यक्त करताना माझी मोठी अडचण होते. मी काही बोललो की टीव्ही चॅनल वाले आपलं दाखवतात घरचा अहेर करता. आजकाल पत्रिकेत अहेर आणू नये, अहेर स्वीकारल्या जाणार नाही असं लिहून येतं. मी काही बोललो की मग ते म्हणतात की मंत्री केलं नाही म्हणून नाराज आहे. खरं तर ते गाणं मला आवडते कारण आमचे नेते ज्यांच्यावर मी मनापासून प्रेम करतो ते नितीन गडकरींचं नेहमीच एकदम मस्त गाणं ते गुणगुणतात की तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूं मैं, तेरे मासूम सवालों से परेशान हूं मैं. कधी कधी जेव्हा पत्रकार विचारतात की तुम्ही नाराज आहे का, तेरे मासूम सवालों से परेशान हूं मैं. शेवटी आम्ही या सभागृहात अध्यक्ष महाराज कोणत्या पदावर जाण्यासाठी आलो नाही. निवडणूक जिंकणे हे आमच्या आयुष्यातील लक्ष्य नाही. आमच्या मतदारसंघाच्या दीनदुर्बल शोषित पीडित अंध अपंग निराधार सह्याचं मन जिंकणं यासाठी अध्यक्ष महाराज आम्ही इथं मुद्दे मांडतो. मी मान्य उपमुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून देऊ की खरं तर काय लक्ष दिलं पाहिजे. आज राज्याचं उत्पन्न वाढू शकतं, महत्तम संसाधनाचा उपयोग करता येतो. आता साधं स्टेट ओन टॅक्स रेव्हेन्यू स्वतःचा कर महसूल कमी झालाय, मग त्याच्यावर आपल्याला लक्ष द्यावं लागेल. 2017-18 मध्ये आपला स्वतःचा कर महसूल जास्त होता, आता थोडा कमी झालाय. मग आपल्याला या संदर्भामध्ये जे अधिकारी चमकेश आहे, काही अधिकारी कसे असतात काम कमी चमचेगिरी जास्त, त्यांना मोठ्या पदावर देता कामा नये अध्यक्ष महाराज. ते मंत्री आले की एकदम हाजी 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 करतात. काही अधिकारी असतात जहां भी रखेंगे भगवान की मर्जी, पण काम करतात. मग अशा सर्व व्यवस्थेमध्ये आपल्याला उत्तम अधिकाऱ्यांची टीम करता येईल का अध्यक्ष महाराज? जे अधिकारी टार्गेट पूर्ण करत नाही, मी उदाहरण देतो. 2023-24 मध्ये एक्साइज रेव्हेन्यू 25,500 आपण बजेटमध्ये सांगितलं. ऍक्च्युअल अचिव्हमेंट किती आहे? 23,222. कारण काय? महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महाराज डुप्लिकेट दारू इतक्या मोठ्या प्रमाणावर पकडल्या गेली. आपण ते दारू विकणारे कोण आहे, त्यांच्या पाठीशी कोण आहे हे करून त्यांचे पाय कायद्याच्या चौकटीत संविधानाच्या फटक्यांनी तोडले पाहिजे तर आपला रेव्हेन्यू वाढेल. 24-25 मध्ये 3,500 कोटी रेव्हेन्यू आपण अंदाजित धरला. कालपर्यंत म्हणजे कालच्या तारखेपर्यंत 21,900 कोटी. अध्यक्ष महाराज याकडे लक्ष दिलं पाहिजे. भाजीमध्ये मीठ वाचवून त्यामध्ये काटकसर करून त्याच्यामध्ये आपल्याला कोणताही अध्यक्ष महाराज फायदा होत नाही. मग माझी मागणी आहे, अरे डेअरिंग करा. काय घाबरता कर्जमुक्ती देण्यासाठी अध्यक्ष महाराज? ही कर्जमुक्ती देण्याची आवश्यकता आहे. मी हे सांगू शकतो
काय कर्जमुक्तीची रक्कम येणार आहे? 20,000 कोटी. अध्यक्ष महाराज, मी तुमच्या माहिती करता सांगतो की वेतनावर आपण किती खर्च करतो. अध्यक्ष महाराज, 2023-24 मध्ये वेतनावरचा खर्च 1,42,718 कोटी होता. किती वाढ झाली? 2024-25 मध्ये त्याच्यामध्ये वाढ झाली 16,316 कोटींनी आणि खर्च झाला 1,59,34 कोटी. आता 25-26 मध्ये किती वाढ केली? 1,72,760 कोटी, म्हणजे 13,726 कोटीची. निवृत्ती वेतनात किती वाढ झाली 2 वर्षात? 13,565 कोटी. म्हणजे विचार केला अध्यक्ष महाराज तर एका वर्षामध्ये अध्यक्ष महाराज आपण 29,881 कोटीची वाढ देतो. कर्मचाऱ्यांसाठी दिलीच पाहिजे. 29,881 कोटीची वाढ देताना तिजोरीत, ठीक आहे, तिजोरीत पैसे नाही अध्यक्ष महाराज, आणि आपण कर्जमुक्ती देणार नाही, ही काही योग्य भूमिका होणार नाही. मला वाटतं की तुम्ही बेल वाजवली अध्यक्ष महाराज. मग मी नाही, तुम्ही बेल वाजवल्याने इतर मुद्द्यांवर मी जात नाही, पण कृषी विद्यापीठ